बांधावी लागते ना आतमधून पण गोळ्या खाव्या लागतात. प्रेज द लॉर्ड. तसंच आतमध्ये वचन पाहिजे आणि आत्मा बलवान असेल तर देह जे भीती टाकतोय, दडपण टाकतोय, आत्मा लगेच वाटणारे ते सगळे क्लीन करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आशावादी राहा. कसं राहा? नाही, प्रभू करणार आहे. माझ्या प्रभूला काळजी आहे. माझा प्रभू या अवस्थेत मला सोडणार नाही. माझा प्रभू टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. नाही, पाहणा आम्ही त्यांना एवढा साथ दिला आणि त्या लोकांनी आमचं काय केलं. अरे त्याच्याकडून आशा ठेव. कोणाकडून? देह तुम्हाला इकडं तिकडं बोट दाखवून तुम्हाला पिळून टाकतो. प्लीज बोला, कळतंय? कोणाकडे पाहायचं? सगळे बोला, कोणाकडे? देह पाहू देणार नाही. तो बोर्ड दाखवणार नाही. यांनी तुझी मदत केली पाहिजे होतं. देह म्हणतो का नाही देवानी केलं पाहिजे? तो कोणाचा बोर्ड दाखवतो? शेजाऱ्याकडे. कोणाकडे? यांसाठी आम्ही लय केले, ह्यांनी केलं. हे देहाचा सल्ला आहे. कोणाचा सल्ला आहे? आत्म्याचा सल्ला ऐक, परमेश्वर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचं नाव घेऊन मग जेवढं दुःख होतं त्यापेक्षा डबल दुःख होऊन जातं. प्रेज द लॉर्ड. समस्येने दुःखी आहोत, पण त्यांनी काय नाही केलं त्याचं दुःख आम्हाला जास्त झालं. हे देह आहे. कोण आहे? ते तुम्हाला पॅक करून ठेवणार आणि मग साक्ष घडणार. तू आशावादी राहा. कोणामध्ये? इकडे तिकडे पाहू नको, स्थितीकडे पाहू नको. तू फक्त म्हण का देवा मी तुझ्याकडे पाहतोय आणि मला माहिती आहे प्रभू या स्थितीमधून फक्त तूच मला बाहेर काढू शकतो, असा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद आशावादी होता. कसा होता? नेहमी आशा ठेवायचा. कोणात? का प्रभू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? जर स्तोत्र 23 आपण काढल्या ठिकाणी सर्व काढू, खूप सुंदर आहे नाव. काय वैशिष्ट्य आहे स्तोत्राचं? म्हणजे त्यांनी हे आनंदात बसून नाही लिहिलेलं. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये आव्हान आहेत. काय आहेत? लाईफ अस्थिर आहे. कुणी साथ देणार नाही, कुणी मदत करणार नाही. उद्याचा दिवस पाहिल का पाहणार नाही हे मला माहित नाही. 2 टायमाचं अन्न नाही, माझ्याकडे छप्पर नाही. पण या स्थितीत दावीद म्हणतो का परमेश्वर माझा आणि तो माझी काय करणार आहे? आशावादी. कसा आहे? मन काय म्हणणार? जर देवाचा हात असता तर असे दिवस आलेच असते का? प्लीज बोला, कळतंय? देह तुम्हाला अडकवतो. काय करतो? म्हणजे तुमच्या अवतीभोवती येतील. अरे देवा तू एवढा असत, असं झालंच असतं. कधी कधी चॅलेंजेस येणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? चॅलेंजेस येतील, तुम्हाला ते तोडतील. पण तुम्ही आशावादी असावं का बाबा मी आता स्वतःला जस्टिफाय करू शकत नाही, पण येणाऱ्या टाइम मध्ये कळल का माझ्यावर कोणाचा हात होता आणि मला प्रभू कोणत्या स्थितीमधून घेऊन चालला होता. प्रेज द लॉर्ड. पडती बाजू असेल तर सगळेच तुमच्यावर बाउन्स मारून जातील. मारू द्या, कारण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी काही नाही आता. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस देव तुम्हाला उभारणार मग तुम्हाला सांगायला गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मग लोक म्हणतील, स्वतःबद्दलच सांगतो, काय करावं त्या स्थितीत पण प्रभू मला घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? मी कळतं ना मी शब्द वापरतोय. कधी कधी आपल्याला आपली बाजू मांडता नाहीत. अशी सिच्युएशन येईल का तुम्ही काहीच बोलू शकणार नाही, स्वतःला तुम्ही जस्टिफाय प्रूव्ह करू शकणार. फक्त संयम धारा. कोणामध्ये? परमेश्वर प्रत्येक गोष्ट बदलून टाकेल आणि त्या समय लोकांना कळल का याच्या जीवनात कोणाचा अनुग्रह होता. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी त्यांनी लगेच देवाला आपल्या बाजूने घेतलं का नाही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. मला आशा आहे पित्या का तूच माझी काळजी घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कारण जर लांडगे अवतीभोवती आहेत तर मेंढपाळच आहे जो कोणाची काळजी घेतो. आणि म्हणून तो म्हणतो का परमेश्वर माझी अवतीभोवती किती लांडगे असू दे पण मला त्यांनी फरक पडत, कारण जर तो माझा मेंढपाळ आहे तर मला कोणती चिंता करायची गरज. हा, पुन्हा रीड कर. संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा करतो. हा, मन अस्थिर आहे. मन कसं आहे? अस्थिर आहे. पण तो म्हणतो माझा जीव कोण ताजा करतो? कारण त्याचं वचन माझ्या अंतरात्म्यात येतं आणि मला बळ देतं का अजून पण आशा ठेव, परमेश्वर तुझ्या बाजूने कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचूया. तो आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवित नेतो. प्रेज द लॉर्ड. नाव हे तर खूप सुंदर तो बोलला. आव्हान ज्याच असतात, आमच्याकडे अन्य मार्ग पण असतो त्याच्यावर ओव्हरकम करायला. कळतं मी जे बोलतोय? एखादं आव्हान आहे जीवनात, मग आपण देवाचा मार्ग सोडून त्या आव्हानाला वेगळ्या गोष्टींनी पण निपटू शकतो. पण तो म्हणतो का प्रभूचा अनुग्रह मजवर का प्रभू मला वाईट मार्गाने जाऊन त्या गोष्टीवर ओव्हरकम करण्याची ताकद देत. तो म्हणतो का माझ्याच मार्गात राहून तुला त्या गोष्टीला जिंकायचं. प्रेज द लॉर्ड. ज्यास पडती बाजू असती ना असं वाटतं थांब दाखवतो तुला, आता दाखवतो मी पण काय करू शकतो. पण ते म्हणतो आणि तिने नाही. कसं?
आणि तो म्हणतो का माझे पाऊलं कोण स्थिर आणि स्थापित करतो? देव करतो. आशावादी आहे का परमेश्वर मला विजय देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर मला काय देणार? तुझ्या मार्गाने चालला नाही, याच्यात काही नाही होऊ शकत. जग बघ कुठं चाललंय, तू बघ कोणत्या मार्गाने चाललाय. चालू दे, माझे पावलं प्रभू चालवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू ती धाव अपुरी पडू देणार. नाही. परमेश्वर मला गरुडाच्या पंखाप्रमाणे उचलून घेऊन जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग किती पळते त्याला पळू दे, पण जर प्रभू माझ्या बरोबर आहे तर 100% परमेश्वरी धाव पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय कधी कधी असं होतं बाकी सगळे कुठं ना आपण कुठं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी सगळे कुठं ना आपण, कुठं? पण तो म्हणतो का पंखाप्रमाणे मी तुला काय करणार. कारण तू कोणावर निर्भर होतास, म्हणून पळतात त्यांना पळू दे, तुझं डिस्टन्स मी कव्हर करणार. प्रेज द लॉर्ड. कारण तू माझ्यावर निर्भर आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. म्हणजे पास आउट झालो मी, MSW केलं, त्यावेळेस असे भरपूर फ्रेंड्स असायचे, त्यांचे पासपोर्ट पण रेडी होते. काय रेडी होते? कोण म्हणायचं मी चाललोय या देशाला, तो म्हणायचं आपलं काम तर झालं, रिझल्ट पण नाही आलेला अजून. आणि आम्ही विचार करायचो का अरे आपलं तर कोणच नाही फील्डमध्ये. त्यांचे कामही झाले, त्यांनी पासपोर्ट दाखवायचे, अनु फोटो दाखवायचे, आम्ही चाललो बाबा इकडं. प्रभू आपलं लाईफ कसं आहे, आपली कुठंच ओळख नाही. प्लीज बोला, कळतंय. अनेक रिलेटिव्ह भेटले पण, आणि त्यांनी मम्मीला सांगितलं मुलगा पास आउट होईल ना त्याला सांगा मला फोन करायला. मी गेलो मुंबईत, मला वाटलं काहीतरी हे माझ्याबद्दल करतील. ते म्हणले बरं तू आलाय का, पेन कागद घे. मी म्हणलं घेतला. म्हणली naukri.com आणि याच्या रिझ्यूम टाक, तुला नोकरी भेटल. मन पूर्ण आशा सोडून टाकतं. पण त्या स्थितीत कोणाकडे पाहायचं? त्या स्थितीत मला प्रभूची जास्त ओळख झाली. ज्या हॉस्टेलवर मी राहायचो तिथं असे काही भाऊ होते, त्या ब्रदरचं नाव हिवाळे सर आहे, आणि त्या भावाद्वारे मला प्रभूची गोडी निर्माण झाली आणि आशा निर्माण झाली का प्रभू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. इथून 50 रिझ्यूम नेले होते. किती? कारण आपल्या इथं 50 पैसे झेरॉक्स असायची, म्हणजे तिकडे परवडणार नाही, आणि अख्ख्या मुंबईत ते रिझ्यूम वाटून आलं होतं. पण प्रभूकडे पाहिलं आणि देवानी माझ्यासाठी अद्भुतरित्या मार्ग काय केले. पण त्या स्थितीमध्ये मित्र फोन करणार, झाला का जॉईंट, आपण असं नाही झालो, 15,000 DA जास्त सांगायचे. आपला जॉबने आपल्याला माहितच नव्हतं पडायचं, पण जस्ट प्रॅक्टिकली जाऊन मी पाहायचो त्यांना 5,000च्या वरती पगार नसतो. पण सांगताना किती सांगायचा, आपलं मन अजून कडू. प्लीज बोला, कळतंय. पण कोणावर आशा ठेवायला लागलो का देवा तू करशील. प्रेज द लॉर्ड. आणि जसं मी देवाकडे पाहायचो, देवाने चांगल्या जॉबनी मला काय केलं, ब्लेस केलं. इंटरव्ह्यूला बी गेलो तर आपण विचार तू कुठून, तो म्हणायचा मी याचा मॅनेजर, त्याचा मॅनेजर. मला 5 वर्षाचा अनुभव आणि मी नवीन. लढाईच्या पहिलीच लढाई काय होऊन जायचो, हारून जायचो आपण. प्रभू यांच्यात कुठं मी टिकणार. पण आशा ठेव. काय ठेव? निराशा हवी होऊ देऊ नको. आशा ठेव का देवा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आशा ठेवायचो आणि परमेश्वर मार्ग मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. देवा आहे आणि देव आम्हाला घेऊन चालणार. प्रेज द लॉर्ड. ना पुढे काय लिहिलंय, होय मृत्यूछायेच्या खोऱ्यातून माझ्या शत्रूच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. हा तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. तो खूप 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. अन्न नाही, खायला काय नाहीये, अन्न नाही. कारण दाविदाची कंडिशन आम्ही वाचतो की एक ठिकाणी त्यांनी त्या देवाच्या मेजावरची काय खाल्ली, त्याच टाईपची काही कंडिशन त्याच्या लाईफ मध्ये होती, अस्थिर होता. पण तो म्हणतो प्रभू या स्थितीमध्ये पण तू माझा काय करतोस, पुरवठा करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझ्या डोक्याला काय लावलंय, तेल लावला. तेलाचा आत्मिक अर्थ तो अनुग्रह काय आहे, अनुग्रह आहे. कोणी तुझ्या बरोबर नाहीये, फरक पडत नाही, देवाचा अनुग्रह अजून पण माझ्यावर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशावादी कसा आहे, आशावादी आहे. देवाची मदत अजून आलेली नाहीये, पण जाहीर करून मोकळा झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची मदत आलेली नाही. नाहीये, पण जाहीर करतो का परमेश्वर आहे आणि या सर्व स्थितीतून देव मला बाहेर काढणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं तर खूप सुंदर आहे. माझा पेला भरून वाहत आहे. पुढं खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. नका शब्द हित आणि प्रेमदया. पण माग वैरी आहे. येस. माग कोण आहे, वैरी आहे. पण तो म्हणतो हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. येस. आणि प्रभूच्या घरात मी सर्व काळ वस्ती करेल. उद्याचा दिवस पाहिल का पाहिल नाही माहित नाही, पण तो म्हणतो प्रभूच्या घरात मी सर्व काळ काय करणार, वस्ती करणार. आशा धरतो. काय धरतो, आशा धर. जेणेकरून त्याचा देह त्याच्यावर हावी होऊ नये आणि तो भिवू नये.
येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला कळतंय, भीती आली गोष्टी घडणार नाही, येस. पण जर आपण धैर्य धरलं आपण देवाचा गौरव पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल पण पुण्याहून येत असताना एक भावाने फोन केला, ताप आला त्याला, आणि तो म्हणतो धडकी भरली. काय भरली? धडकी भरली आहे. लगेच एकच माइंड मध्ये येतं, काय असं? कोरोना. प्लीज तुला काय असं? कोरोना. लगेच तो ओव्हरटेक करतो. म्हणजे किती लवकर रिपोर्ट देतो तो आपला विदाऊट ब्लड चेक करून. प्लीज मला कळतंय, आपलं अजून स्वॅब टेस्ट झालं नाही पण देह रिपोर्ट देऊन मोकळा. येस. त्याला म्हणलो का बाबा काळजी करू नको, आणि देवानी वचन ऑलरेडी दिलंय, तू वाच. देवाची इच्छा नाही की तू भ्यावं, देव तुझ्या बरोबर आहे आणि या सर्व आव्हानातून देव तुला बाहेर काढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशावादी राहा, प्रभू करणार आहे, नाहीतर तुमचा देह तुम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं आजचं वचन? पुढे जिंकायचं मनामध्ये, म्हणून आत्म्याने बोलायचं. कुणी बोलायचं? आत्म्यामध्ये. जोर जोरात बोलायचं घरात बसून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घोषणा करायची का प्रभू करेल, प्रभू समर्थ आहे, देवाची तुझी योजना महान आहे. ते स्तुतीचे शब्द मांडा, आशीर्वाद बोला आपले, आणि प्रभू ते करणार. येस. पण जर मन स्थिर आहे मग आशीर्वाद येणार नाही. हा युद्धाचा नियम आहे. हा कसला नियम आहे? युद्धाचा नियम. वाचूया, हे खूप सुंदर वचन आहे. अनुवाद 20. काढलं सर्वांनी? सर्व काढा. सगळ्यांसाठी म्हणजे गुगल मीटवर आहे, इव्हन जे टीव्ही युट्यूबनी पाहतात, सर्व काढा हे वचन, सर्व काढा. काढलं सर्वांनी? नाव इकडे पहा. आपली लढाई आहे. काय आहे? लढाई आहे. कोणाबरोबर? सैतानाबरोबर. सगळे बोला, कोणाबरोबर? सैतानाबरोबर. प्रत्यक्षात लढाई होण्या अगोदर पहिली लढाई कुठं होणार? मनामध्ये. पुन्हा सांगतो, प्रत्यक्षात लढाई होण्या अगोदर लढाई कुठं होणार? मनामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही मनाची लढाई जिंकणार नाही, बाह्य लढाई तुम्ही जिंकू शकणार नाही. नाव इथं शीर्षक वाचूया. शीर्षक वाच. शत्रूंशी लढण्याविषयीचे नियम. लढाईचं पण काय आहे? नियम आहे. सगळे बोला, लढाईचं पण काय आहे? नियम आहे. आता वाचूया नियम काय आहे. 8वं वचन. आणि अधिकाऱ्यांनी आणखी बोलून लोकांना म्हणावे, ज्याला भीती वाटते व जो घाबरट मनाचा आहे असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरात परत जावे, नाहीतर कदाचित त्याच्या भावांचे मन त्याच्यासारखे खचून जाईल. पुन्हा वाचूया. आणि अधिकाऱ्यांनी आणखी बोलून लोकांना म्हणावे, ज्याला भीती वाटते व जो घाबरट मनाचा आहे असा कोण मनुष्य आहे, त्याने आपल्या घरास परत जावे. हालेलुया. लढाईच्या पूर्वी जो कोणत्या मनाचा आहे? घाबरट मनाचा. बोला, कोणत्या मनाचा आहे? घाबरट मनाचा. तो लढाई करू शकणार नाही. त्याला परत कुठं पाठवायचं? घरी पाठवा. कारण जर तुमच्या मनात भीती असेल तर मी तुमच्या बरोबर असून पण तुम्ही जिंकू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? जर भीती आहे, शंका आहे, तर तुम्ही तो प्रकारे आनंद करू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज, मी जे बोलतोय कळतंय? देव संगती. कोण संगती आहे? देव संगती. पण मनात जर भीती आहे तर प्रभूला गौरव कसा मिळणार? येस. आम्ही नवीन नाहीये आता, आम्ही अनेक प्रभूचे काय घेतलेत? अनुभव घेतले आहे. मग आता तुम्हाला धैर्य ठेवावंच लागेल. जर तुम्ही धैर्य ठेवणार नाही, विश्वास ठेवणार नाही, तर तुम्ही तो आनंद करूच शकणार नाही. आणि जर भीती असेल तर काम होणारच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं मी जे बोलतोय? इथे क्लिअरली सांगितलंय, जे घाबरट मनाचे आहेत त्यांना परत पाठवा. येस. गिदोन ज्यास लढाई करणार होता, 22,000 परत गेले. किती हजार? 22,000. ते म्हणलं अनाऊन्स करायचे घाबरट मनाचे आहेत ना, 22,000 परत गेले. ते म्हणतो ना जाऊ दे, येस. आणि यांचा परिणाम तुमच्यावर झाला असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लढाई करायची असेल तर पहिले मन स्थिर पाहिजे. येस. मन स्थिर होणार नाही का? होईल. 5 मिनिटं ते बोलल, पण 10 मिनिटं आता मी बोलला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी करणार, माझा प्रभू मला बळ देईल, मला प्रभू माझा बाहेर काढल, आणि ज्यास तुमचं मन आत्मा स्थिर होईल 100% ती लढाई आपण जिंकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं मी जे बोलतो? हा नियम आहे लढाईचा. घाबरट मनाचा असेल त्याला काय करा? घालून लावा. त्याला लढाईला घेऊन जायचं नाही. कारण देवाचा गौरव होणार नाही त्या ठिकाणी. येस. तो आनंदच घेऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद ज्यावेळेस आव्हान स्वीकारतो, इस्रायल त्या ठिकाणी होतं, शाऊल त्या ठिकाणी होतं, असं लिहिलंय का सगळे त्याचे आव्हान ऐकून भयभीत झाले. काय झाले? येस. भयभीत झाले. थरथर कापू लागले ते, आणि म्हणून ते लोक लढायला जाऊन पण ते जिंकू शकले नसते. पण ज्या दाविदाने ऐकलं, तो म्हणतो हा कोण आहे का जिवंत देवाच्या लेकरांना तुच्छ लेखतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लढाईच्या पहिल्याचं मन कसं आहे? स्थिर आहे. सगळे बोला, कसं आहे? स्थिर आहे. जर मन स्थिर असणार तर आपण देवाचा महिमा पाहू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अस्तित्व येणार नाही का? येस. येईल. 5 मिनिटं ते येईल, 2 मिनिटं ते येईल, पण तुम्ही लगेच झाडू फिरवायचं. येस. कोणतं झाडू कळलं ना,
आत्म्यात हा वचन लगेच त्याच्यात टाकायचं. दावीद आशावादी कसा आहे? आशावादी आहे. नाही, प्रभू मेंढपाळ आहे, प्रभू देणार आहे, प्रभू जेवण देणार आहे, डोक्यावर अभिषेक आहे. आणि तू तो राजेशाही सोडून जंगलात पळतोय. Yes. पण तो म्हणतो माझ्या डोक्यावर काय? अभिषेक आहे. पुढे जंगलाचा राजा आहे. नाही, प्रत्यक्षात माझा प्रभू तिथं बसवणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय त्याचं मन त्याने किती ठेचायचा प्रयत्न करत असेल. कळतंय तो काय म्हणतो माझ्या डोक्यावर काय आहे? अनुग्रह आहे. तेल आहे. काय आहे? तेल आहे. म्हणजे अभिषेक आहे. देह म्हणत असेल जंगलाचा राजा आहेस का तू? कुठला राजा आहेस का? जंगलाचा राजा. तो म्हणत असेल नाही, मी तिथलाच राजा आहे. Praise the Lord. हालेलुया. देह सोडणार नाही, पण आत्म्याने पण गप्प बसायचं नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. लढाई करायची आणि ही लढाईमध्ये 100% प्रभू आपल्या बरोबर आहे. येस. का परमेश्वर हे वचन आज आम्हाला देतोय? कारण देवाची इच्छा आहे का आपण लढाई करावी. येस. Praise the Lord. हालेलुया. जेणेकरून प्रत्यक्षात आपण देवाचा महिमा पाहणार. येस. कळतंय हे वचन का नाही आलं? काय कोणत्या वेळेने आलं कळतंय प्रत्येकाला? देव आम्हाला प्रत्येकाशी बोलतोय. मन स्थिर असेल, मन व्याकुळ असेल, स्थिर कर. मला काम करायचं, मला काम करायचं तुझ्या लाईफ मध्ये. अस्थिर होऊ नको, पण तू अस्थिर होशील, मला काही करता येणार नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय देवाला आम्हाला शिकवायचं, देवाला आम्हाला पारंगत करायचं आहे लढाईमध्ये. आणि एकदा का तुम्ही स्थिर झाले, तुमच्याद्वारे तुम्ही लोकांना स्थिर करता. येस. Praise the Lord. हालेलुया. हा सगळ्यातून मोठा प्लॅन आहे प्रभूचा. तू स्थिर हो आणि तुझ्याद्वारे 10 लोकांना स्थिर करून टाक. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुझा अनुभव इतरांना बळ देईल, तुझी साक्षी इतरांना सहाय्य करेल, त्यांच्या तुटण्यात तुझा अनुभव त्यांना ताकद देईल. कार्य प्रभू जर याच्या लाईफ मध्ये करू शकतो, तर तोच परमेश्वर माझ्या लाईफ मध्ये कार्य करू शकतो. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आव्हान असेल, निराश होऊ नका, त्यामध्ये पण आनंद करा का देवाची योजना तुम्हासाठी चांगली. येस. Praise the Lord. हालेलुया. आज चॅलेंज आहेत आपल्याला जागेसाठी. कसले? जागेसाठी. मन व्याकुळ होणार, पण मी का व्याकुळ व्हावं? माझी सेवा कोण डिसाईड करतं? देव. मग कुणी का म्हणावं का हे नाही ते नाही? प्रभू तुझे प्लॅनिंग चांगले. येस. तू समय ठेवलाय पित्या, त्या समयाने गोष्टी घडतील, मी अस्थिर होणार नाही पित्या. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय कारण आमच्यावर कोणाचा अनुग्रह आहे? देवाचा आपण अनुग्रह. कोणाचं काम करतो? देवाचं मग काम. हे काम माणूस डिसाईड करणार का प्रभू डिसाईड करणार? प्रभू डिसाईड करणार. आणि जर प्रभू डिसाईड करतो तर त्या कामाला कोणी गडबड करू शकणार नाही. देवाची जी योजना आहे त्याच योजनेत ते काम चालेल आणि Yes. काम वाढणार. येस. Praise the Lord. हालेलुया. आशावादी राहा. कसे राहा? आशावादी. का प्रभू करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. आव्हान येतील इतरांना बळ देण्यासाठी, येस. आपलं पडणं इतरांसाठी त्यांच्या पाडण्यात मदत बनणार. येस. Praise the Lord. हालेलुया. जे बायबल आपण वाचतो त्या समयी त्यांच्या समोर ते आव्हान होतं. काय होतं? आव्हान होतं. पण त्यांचं आव्हान आज कोणासाठी धैर्य बनलं? आपल्यासाठी. आपण दावीद एन्जॉयने वाचतो. कसं वाचतोय? एन्जॉयने वाचतो. एन्जॉय स्टोरी वाचतोय. असं झालं तर झालं, किती सुंदर झालं. पण आता आपल्या लाईफ मध्ये चाललंय, आपण एन्जॉय घेतोय का? नाही घेत. आपण प्रभू काय लावलंय त्याचं किती एन्जॉयने वाचतोस? Praise the Lord. हालेलुया. या सर्वातून मी तुला बलवान करणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. कारण तुझ्याद्वारे मला लोकांना स्थापित करायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून घाबरायचं नाही, येस. मन स्थिर करायचं. आणि जर तुम्ही आज तुमचं मन स्थिर करताय, मी 100% सांगतो प्रभूच्या नावाने का तुमच्या समस्या निघून गेल्या. येस. Praise the Lord. हालेलुया. मन स्थिर झालं का त्याला पाळवायची गरज नाही, ती ऑटोमॅटिक जाणार. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही सांगताल की मी सामोरे गेलो आणि काहीच नाही राहिलं, सगळं काही निघून गेलं. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतं लोक घराबद्दल सांगतात की कसं घरासाठी पैसे आले कळलंच नाही, आम्ही डिसिजन घेतला का नाही प्रभूकडे पाहून करायचं. आणि ज्याचं मी डिसाईड केलं ऑटोमॅटिक घराचे प्रत्येक रस्ते मोकळे झाले. येस. Praise the Lord. हालेलुया. पण विचारात होतो त्याच वाटतं का नाहीच होणार, पण जसा प्रभूकडे पाऊल उचलला एक एक मार्ग मोकळे झाले. आता मलाच कळत नाही का आशीर्वाद आले कुठून कुठून. येस. Praise the Lord. हालेलुया. कोण करू शकतो? देव करू शकतो. मन स्थिर करा. येस. आणि पुन्हा सांगतो का जर तुम्ही हे वचन ऐकून तुमचं मन स्थिर करताय तर तुमच्या लाईफ मध्ये जे काही आव्हान आहेत ते गेलेलं आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. त्या विश्वासाने आपण आज प्रार्थना करू. येस. जे गीत आपण गातोय, यहोवा राफा, यहोवा एलोई, का देव माझ्या बरोबर आहे, येस. देव माझी आठवण ठेवणार आहे, येस. प्रभू मला मदत करणार आहे. त्या विश्वासाने आपण हे गाऊ आणि खरोखर तुम्ही साक्ष द्याल. हे आव्हान होते पण देवाने आम्हाला बाहेर काढलं. येस. Praise the Lord. उभं राहूया आपण सर्व, प्रे करूया आपण, आपले हात उभारूया. धन्यवाद प्रभू येशू. देवा धन्यवाद, तू आज आम्हाशी बोललाय. इवन जे टीव्ही युट्यूबनी पाहतात देव म्हणतो आशावादी राहा. भीती भ्रांतीची आत्म्या तुझं कार्य मी बांधून नाश केलं. खूप खेळलास माझ्या मनाशी, पण आता मी तुला परवानगी देत नाही.
मला प्रभू खूप मोठी आशा आहे का माझा परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. जरी माझ्या जीवनात मी इतका नीतिमान नसेल पण तरी माझा परमेश्वराची करुणा आणि प्रेमदया रोज नवीन होणारी. माझा प्रभू पुन्हा एक मला संधी देणारा परमेश्वर आहे. म्हणून मी आशा ठेवतो का माझा प्रभू करू शकेल, तो 100% करू शकेल. हे माझ्या जीवा तू का निराश आहेस, तू का उदास आहेस, का वारंवार त्या गोष्टीचा विचार करतो. प्रभू आहे ना, प्रभू करणार आहे सगळं काही चांगलं, प्रभू करणार आहे सगळं काही उत्तम. मी साक्ष देईन माझा प्रभू अद्भुत आहे, माझा परमेश्वर महान आहे. कदाचित माझ्या बुद्धीने विचार केलं तर मला वाटत नाही घडेल, पण मी माझ्या बुद्धीने का विचार करावं, कारण मला थोडी त्या गोष्टी करायच्या. माझा प्रभू त्या गोष्टी करणार आहे आणि माझा देव समर्थ आहे त्या गोष्टी करण्यामध्ये. म्हणून मी व्यर्थपणे चिंता करणार नाही. काही कसं घडल, हे कसं होईल ते मला करायचं नाही, ते माझ्या प्रभूला करायचंय. माझा प्रभू करणार आहे. माझ्या प्रभूनी माझी गरज आज निर्माण झाली, पण माझ्या प्रभूनी माझी तरतूद पूर्वीच करून ठेवली. म्हणून देहा मी तुझं ऐकणार नाही, मी तुझ्या विचारात गुरफटणार नाही. माझा रिपोर्ट तू कशा प्रकारे सांगतोस, माझं भविष्य तू सांगू शकत नाही. माझं भविष्य माझ्या प्रभूने निर्धारित केलेलं आहे आणि त्यातून मला आरोग्य आहे, त्यातून मला दीर्घ आयुष्य आहे. मला अजून प्रभूचं खूप काम करायचं, मला देव गाजवायचा. म्हणून माझं आयुष्य माझ्या प्रभूने निर्धारित केलं, माझं आयुष्य माझं लाईफ माझ्या प्रभूने निर्धारित केलं. म्हणून कोणता रिपोर्ट मला भयभीत करू शकत नाही, कोणता आजार विकार मला दडपणात टाकू शकणार नाही. मी साक्षच देईल माझा प्रभूने अद्भुत कार्य केलं. घराचे प्रश्न, जॉबचे प्रश्न, प्रभू जर पक्षांची तुला काळजी आहे पित्या, तर मी तर तुझ्या प्रतिमेत बनवलं की विशेष करून तुला माझी काळजी आहे. माझा कमकुवतपणा तुला माहिती आहे, माझे ड्रॉबॅक्स तुला माहिती आहे. जगाच्या हिशोबाने मी कुठंच कोणत्या गोष्टी पात्र नाहीये, पण तुझ्या नजरेने मी बहुमूल्य आहे आणि तू माझी तरतूद केली पित्या. तुला माहितीये पुढं मला प्लेस करायचं, तुला माहितीये प्रभू कोणत्या जॉबने मला प्लेस करायचं, तुला माहितीये कसा बिझनेस मला प्रोव्हाइड करायचा पित्या. देवा मी आशा ठेवतो पित्या, तू करणार प्रभू. देवा सुटकेबद्दल मी विचार करणार नाही. समोरचा व्यक्ती किती कठीण असू दे पित्या, अंतकरण फोडणारा परमेश्वर तू आहे. बंधन किती मोठं असू दे पित्या, देवा तू सुटकेचा परमेश्वर देव आहे. देवा माझ्याही परिवाराची भेट तू घेणार आहे पित्या, त्यालाही परमेश्वर तू बदलणार आहे पित्या. त्याचंही व्यसन सुटणार आहे माझ्या परमेश्वर. आपण त्याचाही व्यभिचार जाणार आहे माझ्या पित्या. आणि देवा तुझा महिमा होणार आहे. मला तुझ्यामध्ये आशा. डोळे काय सांगता, बुद्धी काय सांगती, जगाचा अनुभव काय सांगतो, मला याने फरक पडत नाही. मी जगात राहतो पण मी जगाच्या अनुभवाने चालत नाही. माझ्या प्रभूचं वचन हाच माझा अनुभव आणि हेच माझं बळ आहे. आणि याच वचनाकडे बघून मी आशा ठेवतो का माझा प्रभू माझ्यासाठी करणार. मी साक्ष देईन का माझ्या देवाने कार्य केलं. मी निराशेत जगणार नाही, भीतीत जगणार नाही. कमान बोलूया. हे माझ्या देहा मी तुझं ऐकणार नाही, माझा परमेश्वर मी त्याचा ऐकणार आहे. त्याने मला लागणारी गरज प्रत्येक तरतूद करून ठेवलेली आहे. मी निराश होणार नाही, मी हताश होणार नाही. देवाची योजना, देवाचे संकल्प माझ्या हिताचे. कदाचित मला ते दिसत नाही, त्याची चाहूल माझ्या कानी पडत नाही, त्याने मला फरक पडत नाही. माझा परमेश्वर करणार आहे, हेच मला ठाऊक आहे. आमेन. आपले हात उभारूया सर्व. थँक्यू फादर. धन्यवाद अब्बा फादर. प्यार करूंगा मैं ज़्यादा तुझसे, आराधना गहराई से. प्यार करूंगा मैं ज़्यादा तुझसे, आराधना गहराई से. तुझे पूरे मन से, आराधना पूरे मन से, प्रेमी करूं तुझे पूरे मन
परमेश्वर तुमची आठवण ठेवणारा ब्रदर सिस्टर देव तुम्हाशी आज बोलणार धन्यवाद तुझे याद किया धन्यवाद तुझे पूरे मन से आराधना पूरे मन से तेरी करूं आराधना 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 माझी आठवण केली तिथे तू मला विसरला नाही. धन्यवाद परमेश्वर तू माझी आठवण केली. ते वचन माझ्यासाठी केलं. तुझं लक्ष माझ्यावर आहे तिथे. देवा मी तुला आश्रयस्थान केलं आणि देवा माझ्या विचारात तू मला आरोग्य दिलं. माझ्या शरीरात तू मला आरोग्य दिलं. माझ्या मार्गात तू मला आरोग्य दिलं. माझा जीव तुला धन्यवाद देतो. मी स्थिर आहे तिथे. मी लढाई जिंकणार आहे. मी लढाई जिंकणार आहे. स्थिती कशी असू दे मला एक कळालं का माझ्या प्रभूचं प्रेम माझ्यावर आहे. माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी या साक्षासाठी तयार आहे. मी या आव्हानासाठी तयार आहे. मी सांगणार माझ्या प्रभूने अद्भुत गोष्टी केल्या. प्रभू जितक्या लोकांनी आपलं मन स्थिर स्थापित केलं ते वचन ऐकून पित्या त्यांचे घराचे रस्ते पित्या त्यांच्या लोकांचे सुटकेचे रस्ते पित्या त्यांचे जॉबचे रस्ते पित्या त्यांचे विवाहाचे रस्ते माझ्या परमेश्वर त्यांचे गदेचे रस्ते पित्या तू मोकळे केलेले आहे. आम्ही प्रत्येक जण तुझ्या अनुग्रहात राहतो. तुझी योजना आमच्या हिताची पित्या. हे जग आम्हाबद्दल डिसाईड करणार नाही पित्या. आमचा निर्माण करता तू आहे आणि तू आम्हाबद्दल गोष्टी निर्धारित केल्या आणि त्या आमच्या हिताच्या आहेत तिथे. आम्ही गौरवच पाहणार. आम्ही महिमाच करणार. आता पुन्हा त्या गोष्टीवर आम्ही विचार करणार नाही. अस्थिर होणार नाही. आम्ही फक्त म्हणणार का प्रभूला काळजी आहे. मी सामोरे जातो आणि माझ्या प्रभूचा गौरव मी पाहतो. फादर प्रत्येकाच्या लाईफमध्ये अद्भुत गोष्टी मी घडतो स्वीकारतो. हे साथीचे आधार चालले तिथे. सर्दी खोकला इव्हन डेंग्यू गोचर तापचा प्रभाव येशूच्या नावाने मी बांधून नाश करतो. प्रत्येकाच्या शरीरात तुझं आरोग्य स्वीकारतो. प्रत्येकाची हाडामासातली शक्ती नवीन कर आणि देवा तुझा महिमा बदल. थँक्यू हे सहभागिता तू ब्लेस केली. आजची आराधना प्रार्थना वचन तू आशीर्वाद केलं. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला प्रभू भोजन घेण्यास आम्हाला अनुग्रह देते त्याच्या आशीर्वाद आमच्या शरीरामध्ये वाहू दे आणि देवा तुला महिमा मिळू दे. प्रभू येशू नावाने मागतो स्वीकारतो.